नमस्ते, हरिओम. आजचा आपला विषय असणार आहे की रक्षाबंधन 28/8/2026 रोजी रक्षाबंधन किती वाजता करायला पाहिजे? याचा काही शुभ कालावधी आहे का? किंवा पौर्णिमा सकाळी 9:49 संपत आहे. जर 9:49 जर पौर्णिमा संपत आहे, तर रक्षाबंधन आपण सकाळीच करून घ्यायला पाहिजे का? हा आजचा आपला विषय असणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा जर आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सगळे पुढचे व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दिसतील. तर चला सुरुवात करूया. रक्षाबंधन हे जे व्रत आहे किंवा रक्षाबंधन हा जो सण आहे, हा तिथीप्रधान म्हटला गेलेला आहे. म्हणून तिथीप्रधान असल्यामुळे सूर्योदयाला पौर्णिमा आवश्यक आहे. म्हणून सूर्योदयाच्या वेळेस त्या दिवशी पौर्णिमा असल्या कारणामुळे रक्षाबंधन 28/8/2026 या रोजी ठेवले गेलेले आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा 9:49 मिनिटानंतर जर रक्षाबंधन संपत आहे, तर मग त्याच्या आतमध्येच आपण रक्षाबंधन करून घ्यायचं आहे का? कारण काही लोकांचा जॉब असू शकतो, कामं असू शकतात, दिवसभर शक्य होणार नाही. मग संध्याकाळी करता येईल का नाही करता येणार? तर सूर्योदयाने तिथी बघितल्या असण्या कारणामुळे तुम्ही दिवसभरात कधीही रक्षाबंधन करू शकता. त्याला कुठल्याही प्रकारची काही अडचण नाही. दुपारी करा, सकाळी करा, संध्याकाळी रक्षाबंधनाची विधी करा. काहीही हरकत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रत्येक पौर्णिमेला भद्रा असते, ही गोष्ट विसरून चालणार नाही. एखाद्या वेळेस थोडं मागे-पुढे होऊ शकतं, पण प्रत्येक वेळेस विष्टी-भद्रा असणार आहे. मग भद्रा असल्या कारणामुळे रक्षाबंधन करायचं आहे की नाही हे सुद्धा प्रत्येक वर्षी हा विषय चर्चेसाठी येत असतो. पण भद्राचा आणि रक्षाबंधनाचा कुठल्याही प्रकारचा मुळातच काहीही संबंध नाही. त्यामुळे तुम्ही दिवसभरामध्ये कधीही रक्षाबंधन करू शकता. याला कुठल्याही प्रकारे काही अडचण नाही. कारण मी आता 1-2 व्हिडिओ बघितले. त्याच्यामुळे काही लोकांचं असं म्हणणं आहे की 9:49 पौर्णिमा आहे. तर तुम्ही तेव्हाच रक्षाबंधन करायला पाहिजे. 10च्या पुढे रक्षाबंधन करू नये, असे गैरसमज काही लोकं पसरवत आहेत. पण ह्या कुठल्याही अशा गोष्टींना आपण बळी पडू नये. पंचांगानुसार किंवा शास्त्राप्रमाणे जर बघायला गेलं, तर काही व्रत जे ते तिथीप्रधान सांगितलेले आहे. त्यामुळे रक्षाबंधन हे जे व्रत आहे, हे तिथीप्रधान पौर्णिमा असल्यामुळे याला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे. आणि पौर्णिमा ही सकाळी 9:49 आहे. म्हणून सूर्योदयाच्या वेळेस पौर्णिमा ही तिथी लागू होते. ही तिथी लागू पडल्यामुळे दिवसभरामध्ये आपण कधीही रक्षाबंधन कधीही करू शकतो. याला कुठल्या प्रकारची अडचण नाही. नमस्ते. हरिओम.